भिकोबा कदम पनवेल असोसिएशन कंत्राटदार संघाचा उपाध्यक्ष, माझ्यासोबत पनवेल कंत्राटदार संघाचे अध्यक्ष आणि निलेश म्हात्रे. उसरली जिल्हा परिषद सेसमधनं आम्ही उसरली येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्याचे काम पूर्ण केलेले होते. त्याचे बिल घेऊन जेव्हा आम्ही अलिबागला जिल्हा परिषद कार्यालयासाठी गेलो असता आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की त्या कामाचे खोटी वर्क ऑर्डर बनवून पेन अलिबागमधले काही कॉन्ट्रॅक्टरांनी खोटी वर्क ऑर्डर बनवले आहेत, खोट्या प्रमा बनवून त्याच्यावर बिलंसुद्धा काढलेली आहेत. नेरेपाडा आणि शिवकर येथे 2 दिवसाआधी भूमिपूजन झाले. त्या कामाचे भूमिपूजन होता. परवा दिवशी आम्हाला समजलं की त्याही कामांचे यांनी डुप्लिकेट वर्क ऑर्डर बनवून बिलं ऑलरेडी लंपास करून घेतलेली आहेत. तर आम्ही CO साहेबांकडे परवाच्या दिवशी सर्व असोसिएशनचे सर्व संघटक आम्ही गेलेलो, त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे की या सर्व माहितीची आम्हाला शहानिशा करून पूर्ण माहिती मिळावी. हा प्रकार पहिल्यांदाच झालेला आहे का दरवेळी असाच होत आहे, ह्याची पूर्ण माहिती आम्हाला मिळावी. यासाठी आम्ही आमच्या असोसिएशनकडनं त्यांना पत्र देण्यात आलेलं आहे. सदर कामांचे 2 कामांचे भूमिपूजन झाले, नेरेपाड्याचे आणि शिवकरचे. या दोन्ही कामांची जी खोटी बिलं काढलेली आहेत यासाठी पनवेलमधल्या ठेकेदाराचा काहीही संबंध नाही. ही कामं ऑलरेडी पनवेलचे ठेकेदार करणार होते, पण जेव्हा तिथं माहिती घेण्यास गेले की ह्याला निधी उपलब्ध आहे तेव्हा आम्हाला तेही गोष्ट समजली की ह्याचीसुद्धा बिलं काढलेली आहेत त्यांनी, खोटी बिलं. याविरुद्ध जे खोटी बिलं काढलेली आहेत याविरुद्ध आमच्या संघटनेने, आमच्या अध्यक्ष साहेबांनी त्याच्यात सर्व संघटनेचं पत्र देऊन तिथं मागणी केलेली आहे की याची शहानिशा व्हावी की खोटी बिलं काढली आहेत. यासाठी पनवेलच्या ठेकेदारांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये, कारण त्यांनी पूर्ण रितसर कामं केलेली आहेत, तर त्यांना त्यांचे पैसे मिळावे ही आमच्या संघटनेकडून विनंती आहे.